नमस्कार मित्रांनो, आता ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता रविराजने अर्जुनला फोन करून सांगतो की सुमनला जरा सुमनची तब्येत बरी नाही आहे, ती खूपच आता डिस्टर्ब झालेली आहे आणि तिचं सगळं भान हरपलं आहे. त्यासाठी आपण सायकॅट्रिस्टला बोलूयात. डॉक्टर श्रद्धा आहेत ना, त्यांना मी बोलवायचं बघतोय. तर मग तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे सिनियर, मी इथेच आहे डॉक्टर श्रद्धांच्या क्लिनिकजवळ, तर मग मी त्यांना सोबतच घेऊन येतो मग घरी ते तुझ्या. तर मग तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे. मग आता सायली अर्जुन हे दोघे त्या डॉक्टरकडे जातात, तर तिथे श्रद्धा डॉक्टर नसतात, दुसरे असतात. मग तेव्हा अर्जुन म्हणतो की श्रद्धा डॉक्टरला मी सगळं सांगितलेलं आहे, तुम्हाला सांगितलंच असेल त्यांनी. तर मग तेव्हा ती बाई म्हणते की हो, मला सांगितलं आहे त्यांनी. तर मग अर्जुन म्हणतो की प्लीज तुम्ही आमची हेल्प कराल का. तर मग तेव्हा ती डॉक्टर म्हणते की हो, मला सांगितलेलं आहे, पण असं कोणत्याही पेशंटला ते पेशंट आहे, सायको आहे असं सांगणं मला चुकीचं वाटत आहे. तर मग सायली म्हणते आम्हालाही तुम्हाला हे नाटक करायला सांगतानाही थोडं अवघड वाटत होतं, पण हे करणं खूप गरजेचं आहे, कारण सुमन काकूच्या जीवाला धोका आहे त्यामुळे. तर मग तेव्हा ती ओके म्हणते. तर मग अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच डॉक्टर. आणि मग तेव्हा ते दोघेही त्यांना घरी घेऊन येतात. ते डॉक्टर तिथे सुमनपाशी बसतात आणि तेव्हा मग ते सगळ्यांना सांगतात की तुम्ही जरा बाहेर गेलात तर चालेल का, म्हणजे मी ह्यांना चेक करते. रविराज काका म्हणतो की नाही, आम्हाला काही हरकत नाही. तर नागराज लगेच म्हणतो की पण मला हरकत आहे, तिला जर काय गरज लागली, ती परत वेड्यासारखी करायला लागली तर मला इथे थांबायला हवं. तर मग तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा ह्याला घेऊन ये. तर मग प्रतिमा चला भाऊजी असं म्हणते. तर मग नागराज गपचूप निघून जातो आणि मग सगळे वेट करत असतात हॉलमध्ये. मग तेवढ्यात डॉक्टर येतात आणि ते म्हणतात की त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे, ते लवकर बरे होतील असं तर वाटत नाही, त्यांना उपचाराची खूप गरज आहे. मी काही औषधे लिहून देते, ते तुम्ही त्यांना वेळेवर द्या. तर मग तेव्हा रविराज हो म्हणतो आणि मग डॉक्टर जातात. तेव्हा नागराजला खूपच आनंद होतो की सुमनला खरंच वेड लागलेला आहे म्हणून. पुढचा भाग आमच्या चॅनलवर आहे, नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता.